बाई आज एक तर इतका उशीर झाला आंघोळीला. बसली आवडीत, नाही तर माई सकाळी सकाळीच आंघोळ होती. आता पहिली आंघोळ करून घेते. चल बाई पटापटा आंघोळ करते. अजून स्वयंपाक करायचा आहे. मला त्या संगीने बोललेले मैत्रिणी, तिच्याकडे जायचंय, कार्यक्रमाला जायचंय. कार्यक्रम आहे आज तिच्या बहिणीची ना सुपारी फुटायची. कोणती साडी घालावं पण आज बरं पाहते. आंघोळ तर होऊ दे मग काय ते कोणती तरी. लाईट आहे बरं झालं, नाही तर पाणी गॅसवर तापवायला लागला असतं. मस्त आता डोकं बिकट मिळते. मस्त आंघोळ करते. मला आता आहे ना आंघोळ करून घेते. सांगवा वहिनीकडे जाऊन येऊ आज. वहिनीचं दार तर उघडच दिसतंय. वहिनी कुठे गेली? अरे दार उघडं ठेवून वहिनी कुठे गेली काय? मागाई काय नको. वहिनी वहिनी, अरे एक नाही दोन नाही, नाही तर रोज आवाज जर दिला तर वहिनी टपक्यान बाहेर येते. माहिती वहिनी घरात आहे काय नव किचन रूम मध्ये. चल जाऊन तरी पाहतो. वहिनी 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 तुझ्या किचन मध्ये दिसा ना. या ग वहिनी. नाही बा, हा दरवाजा नाही. वहिनी गेली कोण मग? पाण्याचा आवाज येतो. वहिनी का आंघोळ करते काय? अगं वहिनी का आंघोळ करते? मी इकडं पाय तिकडं पाय. चायला तर अर्ध उघडच आहे आणि वहिनी तर आंघोळ कर राहिली. अगं बाबा आईला काय वहिनीचं शरीर आहे. आईला काय वहिनी. हो भाऊजी, अहो तुम्ही काय पाहू राहिले? भाऊजी तुम्ही घरात कश काय घुसले बसक्यान? अगं वहिनी तुम्ही दार उघडं ठेवलं होतं. अहो उघडं ठेवेल होतं पण तुम्ही जा बरं भाऊजी. असे घरात कस काय घुसले? आणि तुम्ही अहो तुम्ही ते बाथरूमचं दार लावून घ्या ना. तुम्ही असं पाहू काय राहिले माझ्याकडे सारखे? अगं वहिनी काय माल दिसतोय ग. भाऊजी या बा तोंड सांभाळून बोला बरं का. तुम्हाला सांगते या बा मी आता उघडी नाही तर मी तिकडे येऊन तुमचं काम काढील बरं का भाऊजी. वहिनी लय भारी वाटतं वहिनी. भाऊजी तुम्ही पहिले निघा बरं येऊन. वहिनी आता असा माल पाहिल्यावर मी कसं काय जाईल? भाऊजी या बा मी तुमच्या बायकोला सांगेल बरं का ते चंदा वहिनीला. तुम्हाला आता सांगू दे, तुम्ही पहिले निघा येऊन. अगं वहिनी तू कोणालाही सांग पण तो सारखं मालच कुठं मी पाहिला नाही. भाऊजी तुम्हाला लाज वाटते का हो बोलायला? वहिनी हा तुमची पाठण देऊ का घसून? हो भाऊजी काय बोल राहिली? माय पाठण घासायची काय गरज आहे? घसेल राहती माय पाठण. तुम्ही निघा ना पहिली. बाई काय टक लावून पाहू राहिली भाऊजी. अहो वहिनी माल असेल तर घसून देतो. भाऊजी तुम्ही आता जाताय मला आता आहे ना काय करू आता? कशी बाहेर येऊ मी? नेमकी उघडी आहे. वहिनी हा हाय तुमचे किती मोठमोठाले हो. काय लय मोठमोठाले. ओ भाऊजी काय बोला त्या तुमच्या काही तोंडाला हाड आहे का नाही? खरंच ना. अहो काय मोठे अहो केस केस केस. भाऊजी तुम्ही ना बाई आता काय करू या भाऊजींना? बाई मी त्या चंदाला सांगूनच दिल बाई तुमच्या बायकोला. या असं कुठं वागणं राहतं का? खुशाल दार धरून राहिले बाथरूमचं, खुशाल पाहू राहिले टाकामाका. आणि काय हसू राहिले, काय डोळे करू राहिले. हा तेच मी जर आता कपडे घालेला असते ना भाऊजी तुम्हाला आता काय सांगू मी. जाऊ द्या
अहो वहिनी मला लय आनंद झाला तुम्हाला पाहिलं मला लय उरूप आला लय. वहिनी हा थांबा थांबा मी कपडेच काढून येतो थांबा. अहो भाऊजी काय करू राहिले तुम्ही? अहो थांबा थांबा. भया भाऊजी तुम्ही खुशाल कपडे काढून राहिले. अहो मी इकडं आड लपले, मला बाहेर यायची भीती वाटू राहिली. अहो थांबा आलो. भाऊजी बाई खुशाल माणसाने कपडे काढले. भाऊजी अहो तुम्ही लाज कुठं ठेवली भाऊजी? हा वहिनी भाऊजी तुम्ही एक पाऊल सुद्धा पुढं टाकू नका भाऊजी. येऊ नका, तुम्हाला शिस्तीत सांगते, नाही तर मी तुमचं अख्खं पितळ उघडं करील भाऊजी. हो भाऊजी मोबाईल काला काढला तुम्ही? थांब तशी थांब. भाऊजी अहो तुम्ही कमाय फोटो काढून घेऊ राहिले काय? घाणेरडे. थांब थांब. अहो भाऊजी मी उघडी ना, माझ्या अंगावर कपडे नाही ना. अहो भाऊजी तुम्ही कमा कोणता बदला घेऊ राहिले? असं मी काही तुमचं वाईट केलं का हो? थांब थांब आता 5-6 फुट. भाऊजी अहो भाऊजी फोटो नका ना काढू भाऊजी. अहो काय फोटो काढू राहिले भाऊजी तुम्ही? भाऊजी हा? काय करू राहिले तुम्ही हे सगळं? अगं लय ना बारे फुट निघाले तो. भाऊजी तुम्ही हा मी आता मध्ये शिरणार आहे. भाऊजी आतमध्ये येऊ नका. भाऊजी ऐक. आतमध्ये येऊ नका. मी जेव्हा करील ना. बापरे भाऊजी काय करू राहिले? वहिनी हा मी जेव्हा करील ना तेव्हाच बाहेर जाईल. बापरे भाऊजी तुम्ही डायरेक्ट मध्ये शिरले, दार लावून घेतलं. अहो भाऊजी मला वाटत नव्हतं तुम्ही एवढे घाणेरड्या. अंगाला हात लावू नका भाऊजी अंगाला हात लावू नका बरं का? थांब वहिनी थांब. धरू दे मला वहिनी. या भाऊजी आई भाऊजी नका तिला हात लावू नका. तुम्हाला शिस्तीत सांगते. या मी तुमच्या बायकोला सांगल, मी माझ्या नवऱ्याला सांगल, तुमचं अख्खं मी आता पितळ उघडं करीन भाऊजी. शिस्तीत सांगते. वहिनी काय तुम्ही किती गोऱ्या हो. भाऊजी अहो, काही लाज नसल्यासारखं बोलू राहिले. अहो किती मोठमोठाले तुमचे. बापरे, भाऊजी. अहो लय ना भारी वाटतं. भाऊजी सोडा बरं का मला. मी आता तुला सोडूच शकत नाही. अशी ढाय आजच आली. मला दैवीची इच्छा माहीत पुरीच झाल्या. बरं झालं वहिनी दार उघडं होतं, बाहेर चढवत आणि ईद लय होत. अहो मला काय माहिती असा राक्षस घरात घुसणार आहे. नाही तर मी दार लावून घेतलं असतं. घाई गेले आंघोळीला, दार उघडं राहिलं. भाऊजी सोडा भाऊजी. आणि आई जर आई थांब थोड्या भाऊजी, सोडा. थांब. मी अंगाला हात नाही लावून देणार भाऊजी. भाऊजी, सोडा भाऊजी. थांब सोडा. अगं थांब. वहिनी मला करून देते का नाही? भाऊजी हं? तुमचा मुस्काट जोडली. काय झालं? हे बा भाऊजी ऐका पटत आहे का? काला मुस्काट जोडीत या मी फोन दाखवतो. कोण? हे बा ह्या तुमचा उघडे ना नागडे मी फोटो काढले. आणि जर तुम्ही जरी तुमच्या नवऱ्याला जरी सांगितलं ना तर मी त्यांना सुद्धा सांगल ही रातची मला फोटो पाठीती. मला म्हणते इकडे या रातचे तुम्ही मा नवऱ्याकडून मा भागत नाही, तुम्हीच पाहिजे मला. असं सगळं उलट पालट करून सांगून दिल तो नवऱ्याला. भाऊजी किती पिचडे हो तुम्ही. म्हणजे तुम्ही मला ब्लॅकमेल करू राहिले काय? माझे उघडे नागडे फोटो काढले, मध्ये शिरले, नको तिथं हात लावायला लागले. बरं झालं मी साडी घातली, नंतर काही निपटून पळाले तुमच्या हातून. आणि आता वरून मलाच म्हणू राहिले का तो जर सांगितलं मी ते नवऱ्याला सांगल आणि माझ्या बायकोला सांगल. मग काय हीच मला फोटो पाठवी ती. म्हणजे एवढं फोटो मला ते तुम्ही वरून सांगल फोनवर पप्प्या घेती. सगळं उलट पालट करून सांगल वहिनी तो. भाऊजी अहो नका ना असं करू. मग कोणत्या जन्माचा बदला घेऊ राहिले तुम्ही? माझा नवरा ठेवील का मला असं केलं हो भाऊजी? तुम्ही सांगा. माझा परपंच उद्ध्वस्त करायचं आहे का? मग ऐक, मग माझं नाव सांगणार नाही ना. आणि मग मला जे पाहिजे ते एकदा तरी देशील ना. भाऊजी अहो तुम्ही किती मोठी आट घातली. अहो ते शोभत नाही हो. मला नाही, तुम्हाला नाही शोभत. ते आठ मान्य असेल तर हा म्हण. नाही तर पाय वहिनी अख्खा परपंच तो उद्ध्वस्त होईल. तो नवऱ्याला नाही तर ते फोटो दाखवेल. मला तर घामच आला भाऊजी. घाम नाही अशा पद्धतीनं असेल तर पाय. वहिनी
देणार आहे का नाही, नाही तर मला दमच निघाल. भाऊजी अहो तुम्हाला पटत का मला सांगा बरं तुम्ही. या बा लगेच फुटून टाकेल एक पहिला. डिलीट मारून टाकी. नाही नाही दिलीप बिलीप नाही. तुम्ही काय करते एवढ्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व करा. भाऊजी तुम्ही का मला ब्लॅकमेल करू राहिले हो? करू राहिले? सारखं परपंच का उद्ध्वस्त करू राहिले? मग तू मला तेवढं अहो, माझ्या नवऱ्याला एवढं काही कळालं तर तो मला जिवंत गाडून टाकील. त्याचा किती विश्वास आहे माझ्यावर. अरे याला बबनराव म्हणते बबनराव. हा तुझं कामच करणार होता कवा तरी पण आली तावडी. पहिली तू लई दिसापून मला आवडत होती, ती माझ्या ध्यानात होती. पण आज योगायोग तुझे दोन्ही दरवाजे उघडे राहिले. मी तिसरा दरवाजा सुद्धा तुझा पाहिला. अरे, भाऊजी खरंच सांगशाल तुम्ही माझ्या नवऱ्याला? मग नाही करून दिलं तर लावू का फोन तो नवऱ्याला? अहो, नका ना भाऊजी नका ना. मग मारते. मी पदर पसरते तुमच्या पाया पडते. माया पाया नको पडू. माय पाय कोणचे सुईचे एका ठिकाणी थांबती नाही. ते आजच पडत पाहिलं ना कुठे गुचाच्या पाय. अहो पण असं वाईट कृत्य नका ना करायला हो मला. मला करायचंच. या बाय तो जर मला करून दिलं तर तुला सांगतो तर तो कोणालाच मी सांगणार नाही. तो नवऱ्याला सांगणार नाही, कोणालाच नाही. आणि तुझा परपंच सुरळीत चाल. झाकली मूठ 1.25 लाखाची. ऐक तयार. आय ऐक तयार. आय आय वहिनी. भाऊजी काय करू मी, मला काही सुचतच नाही. वहिनी टाइमपास काही करू नका. टपक्यान हा म्हणा नाही तर नाही म्हणा. रोज मला असं मी सांगतो का रोज मला ही फुटू टाकीती आणि मला फोन करती. माझ्या नवऱ्याकून माझं भागत नाही. भाऊजी तुम्हीच या. अहो, असं नका हो सांगू. भाऊजी तुम्हीच या आणि मला एक पप्पी द्या. आणि असं सांगत करणार का काय? अहो, माझा परपंच उद्ध्वस्त होईल जर नाही केलं तर. मला आता नावीलाज झालाय. मग करून दे. चाल वहिनी करा. चाल.